नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा दैनिक अकॅडमी पुण्याच्या वतीने मी डी के सर आपल्यासोबत पुन्हा एकदा एका नव्या विषयावर चर्चा करायची आपल्याला. काय बरं ही चर्चा आहे, अलीकडेच पाकिस्तानने अफगाणिस्तानवरती हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये काबूलमधील रुग्णालयासह अनेक नागरी भागांवरती केलेल्या बॉम्बवर्षावामध्ये जवळपास 2200 पेक्षा अधिक निरपराध अशा अफगाणी नागरिकांची हत्या झाली आहे, असं अफगाण सरकारचं म्हणणं आहे. मग मूळ मुद्दा असा आहे की नेमका हा दोन्ही इस्लामिक राष्ट्र आहेत. कधी काळी एकमेकांच्या गळे घालून ही दोन राष्ट्र कुठेतरी आम्ही इस्लामी राष्ट्र आहेत म्हणून जगाला पुढे ठामपणे समोर जाणारी ह्या राष्ट्रांमध्ये असं काय घडलं की ही राष्ट्र एकमेकांचे आता वैरी बनलेले आहेत. मित्रांनो, याच्या मागे कारण आहे ड्युरँड सीमारेषा. तुम्ही म्हणाल सर, ड्युरँड सीमारेषाचा काय मुद्दा आहे नेमका? याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला जावं लागेल. मुळामध्ये ड्युरँड सीमारेषा होण्यापूर्वीची परिस्थिती काय होती, ब्रिटिश इंडिया असताना अफगाणिस्तान आणि ब्रिटिश इंडियाचे काय संबंध होते, युरोपमध्ये घडलेल्या घडामोडीचा आशियामध्ये काय परिणाम झाला होता, थोडंसं विस्तारानं मित्रांनो या विषयावर आपल्याला आज बोलायचं आहे. हा विषय कुणासाठी गरजेचा आहे? हा विषय प्रत्येकासाठी गरजेचा आहे. युपीएससी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, जीएस मध्ये, एमपीएससी मध्ये, जीएसच्या परीक्षा, मुख्य परीक्षा आणि कंबाईन सरळ सेवा सारख्या जिथं डेटा ओरिएंटेड क्वेश्चनिंग होते तिथेही गरजेचं आहे. जिथं विश्लेषण, जिथं संकल्पना, जिथं पार्श्वभूमी सह चालू घडामोडीवरती विस्तारानं आपल्याला जिथं चर्चा करायची असते ना, त्या सर्वांनाच हा घटक अत्यंत महत्वाचा. मित्रांनो, थोडंसं आपण युरोपच्या इतिहासामध्ये जाऊया. तुम्ही म्हणाल सर, युरोपचा इतिहास का इथं गरजेचा आहे? 1815 मध्ये व्हिएन्ना परिषद झाली. या व्हिएन्ना परिषदेमध्ये असं झालं की युरोपमधलं साधारणतः 1799 ते 1815 हा नेपोलियन युग ज्याला म्हटलं जातं ते समाप्त झालं 1815 ला. या युग समाप्तीच्या साठी ज्या झारने त्यावेळेस तत्कालीन रशियाचा जो शासक होता झार, तो एका बाजूने, दुसऱ्या बाजूने असणारे ब्रिटिश, त्या दोघांनी मिळून फ्रान्सचं वर्चस्व मोडून काढलं आणि 1815 मध्ये व्हिएन्ना परिषदेमध्ये युरोपची पुनर्रचना झाली. युरोपच्या पुनर्रचनेमध्ये सोबत असणाऱ्या या दोन राष्ट्रांचं त्या मुद्द्यावर एकमत झालं, पण पुढे मात्र एशियामध्ये मात्र या दोन राष्ट्रांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. काय होते हे वाद? 1839 ला एका बाजूला ब्रिटिश इंडियानं अफगाणिस्तानवरती हल्ला केला. 1839 ते 1842 या कालावधीमध्ये फर्स्ट अँग्लो वॉर झालं. ब्रिटिशांनी प्रयत्न केला खरा अफगाणिस्तान ताब्यात घेण्याचा, पण त्यांना फार काही यश आलं नाही. पुन्हा एकदा दुसरा प्रयत्न त्यांनी 1878 ते 1880 या कालावधीमध्ये करून बघितला. इथं पूर्णतः अपयश नाही आलं, पण पूर्णतः यश पण आलं नाही. त्यावेळेस अनेक परगण्यांमध्ये विभाजित झालेला हा अफगाणिस्तान मधील काही भाग हा ब्रिटिशांच्या ताब्यात आला. त्यावेळेस असं लक्षात आलं की अफगाणिस्तान आणि ब्रिटिश यांच्यासाठी हा भाग का गरजेचा होता. एकीकडे झारच्या नेतृत्वाखालचा रशिया, आजचा असणारा कझाकिस्तान, किर्गिजिस्तान, तुर्कमेनिस्तान इथपर्यंत हा झारच्या नेतृत्वाखालचा प्रदेश होता, आणि दुसऱ्या बाजूला ज्याला ब्रिटिश इंडिया म्हटलं जात होतं तो भाग होता आत्ताचा पाकिस्तान सह भारत आणि बांगलादेश पर्यंत. मध्ये अफगाणिस्तान हा बफर स्टेट बनवणं हे ब्रिटिश इंडियाचं परराष्ट्र धोरणातलं महत्वाचं त्या ठिकाणी उद्दिष्ट बनलं. या उद्दिष्टाला पूर्ततेसाठी 1878 मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या अँग्लो वॉर नंतर काही भागांवरती ब्रिटिशांचं नियंत्रण राहील आणि काही भाग हा अफगाणिस्तानच्या शासकाकडे राहील. ब्रिटिशांनी अफगाणिस्तानमधील शासक पूर्वीचे होते ते बदलले आणि आपला हस्तक असणारा अब्दुल रहमान खान याला सत्तेवरती आणलं. अब्दुल रहमान खान सोबत त्यांनी करार करायचं ठरवलं आणि झारच्या नेतृत्वाखालचा रशिया आणि दुसरीकडे ब्रिटिश इंडिया मध्ये अफगाणिस्तानला एक बफर स्टेट बनवलं. व्हॉट इज बाय बफर स्टेट हे पण आपल्याला नंतर बघायचंच आहे. याच्यावरती आयोगाने प्रश्न पण विचारलेला आहे की बफर स्टेट म्हणजे काय, पण तो नंतर कधीतरी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. बफर स्टेट असणाऱ्या अफगाणिस्तान सोबत एक तात्पुरता करार करण्याची आवश्यकता पडली आणि आपला हस्तक असणाऱ्या अब्दुल रहमान खान याच्यासोबत
12 नोव्हेंबर 1893 मध्ये ब्रिटिश इंडिया आणि अफगाण शासक यांच्यामध्ये करार झाला. अफगाणिस्तानच्या वतीने तत्कालीन शासक अब्दुल रहमान खान आणि भारताच्या वतीने भारत मंत्री असणारे सर हेनरी मॉर्टिमर ड्युरँड यांनी सह्या केल्या. 12 नोव्हेंबर 1893 अस्तित्वात आलेल्या या अफगाणिस्तान आणि ब्रिटिश इंडिया मधील या सीमेला ड्युरँड सीमारेषा असं म्हटलं जातं. अशी झाली ड्युरँड सीमारेषेची निर्मिती. अफगाणिस्तानमध्ये इतर प्रांतांनी त्याला विरोध केला, पण आज ज्याला पख्तुनिस्तान म्हटलं जातं, पठाणांचा प्रदेश म्हटला जातो, त्याची झाली विभागणी आणि परिणामी त्यानंतर हा मुद्दा अधिक चिघळला. जेव्हा 1915 ते 1919च्या दरम्यान मध्ये थर्ड अँग्लो अफगाण वॉर झालं. याच्यामध्ये ब्रिटिशांना यश मिळालं आणि 1919ला रावळपिंडीचा तह झाला. या रावळपिंडीच्या तहामध्ये अफगाणिस्तानने हे मान्य केलं की येस, ड्युरँड सीमारेषा ही ब्रिटिश इंडिया आणि अफगाणिस्तानमधील अंतिम सीमारेषा असेल. पुन्हा एकदा काबूलमध्ये या करारावर शिक्कामोर्तब झाला तो 1921ला. त्यानंतर मात्र 1947ला आपण येऊयात, जेव्हा ब्रिटिश इंडियाची फाळणी झाली आणि हिंदुस्थान आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानचं निर्मितीनंतर मात्र तत्कालीन अफगाण शासकांनी पाकिस्तानच्या त्या ठिकाणी जी मागणी होती की ड्युरँड सीमारेषाला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता द्यावी, ही मागणी फेटाळली. याच्याबद्दल ड्युरँड सीमारेषा याच्यावरती PhD केलेले डॉक्टर नबी सहक यांनी या पूर्ण विषयावर PhD केली. त्यांचं असं म्हणणं आहे की अफगाणिस्तान हे मान्यच करत नाहीये की पाकिस्तान हे नुकतंच जन्मलेलं राष्ट्र आहे. कुठलेही करार आणि मदार हे नव्याने व्हायला पाहिजेत, नव्याने अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तान सोबत करायला पाहिजे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री असणारे सध्याचे ख्वाजा आसिफ यांचं असं म्हणणं आहे की ब्रिटिश इंडियाची लेगेसी जी अफगाणिस्तानला लागून असणारे प्रदेश आहेत ती पाकिस्तानकडे आली आहे आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की अफगाणिस्तानने याला मान्यता द्यायला पाहिजे. पण अफगाणिस्तानने याला नकार दिला आणि मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल बरं का की 1949ला युनायटेड नेशनमध्ये नव्याने सामील होऊ इच्छिणाऱ्या अफगाणिस्तानला केवळ एका राष्ट्राने विरोध केला आणि ते एकुलतं एक विरोध करणारं राष्ट्र होतं अफगाणिस्तान. कारण त्यांचं असं म्हणणं होतं, ज्या देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमाची निश्चितच झालेली नाहीये त्याला आम्ही देश म्हणून मान्यता देत नाही. आणि इथून खऱ्या अर्थानं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये ड्युरँड सीमारेषावरनं पुन्हा एकदा वाद व्हायला सुरुवात झाली. 1973 पर्यंत शहा घराण्याचं शासन होतं. जहीर शहा हे शेवटचे शासक होते. 1973ला सत्तेवरनं त्यांना दूर व्हावं लागलं आणि वाढता कोल्ड वॉरचा परिणाम हा झाला की तत्कालीन USSR युनायटेड सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक यांनी आपला हस्तक असणाऱ्या दाऊद खान याच्याकडे अफगाणिस्तानची सूत्र दिली. अफगाणिस्तानचा शासक बनलेल्या दाऊद खानांना आता हे नक्कीच माहित होतं की आपण ड्युरँड सीमारेषा ही त्या ठिकाणी मानत नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की नैसर्गिकरित्या सिंधू नदी, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, ज्या सिंधू नदीबद्दलच्या कराराबद्दल भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या वाद चालू आहे, सिंधू नदी जलवाटप कराराचा वाद आहे, त्याच सिंधू नदीला दाऊद खानांचं असं म्हणणं होतं की ती नैसर्गिक सीमारेषा म्हणून असावी, जेणेकरून ज्या पख्तुनिस्थानांचं आज खैबर पख्तुनिस्तानच्या रूपाने पाकिस्तानमध्ये गेलेला भाग आहे तो आणि अफगाणिस्तान मधला पख्तून मेजॉरिटीचा हा पूर्ण प्रदेश हा ग्रेटर अफगाणिस्तानचा भाग बनेल आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये नैसर्गिक सीमारेषा म्हणून सिंधू नदी हीच असेल, असं दाऊद खानांचं म्हणणं होतं. एकीकडे अफगाणिस्तान मध्ये वाढणारा USSRचा प्रभाव रोखण्याचं काम पाकिस्तानने अमेरिकेच्या पाठिंब्यावर सुरू केलं. परिणामी अशी झाली की 1979ला USSRचं सैन्य प्रत्यक्षपणे अफगाणिस्तानमध्ये उतरलं. आता मात्र बूट्स ऑन द ग्राउंड असं ज्याला म्हटलं जातं, तो मात्र अफगाणिस्तानच्या तत्कालीन शासकाला पाठिंबा देण्यासाठी
USSRनं घेतलेलं मिलिटरी डिसिजन होतं. आता मात्र युएसएला अफगाणिस्तानमध्ये वाढतं USSRचं प्रभुत्व कमी करण्याची आवश्यकता वाटली आणि त्यांनी अफगाणिस्तानला विरोध करणं यासाठी पाकिस्तानला हाताशी धरलं. कम्युनिस्टांची विचारसरणी असणाऱ्या, देव न मानणाऱ्या या राजवटीला अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावरती विरोध होऊ लागला. त्यांनी अफगाणिस्तान सोडलं आणि पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वास्तान आणि यामुळे पाकिस्तानच्या हातामध्ये एक आयतच कोलीत मिळालं. त्यांनी या निर्वासित मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी मदरसे बांधले होते, तिथे शिक्षण द्यायला सुरुवात केली. 1979 ते साधारणतः 1989 या कालावधीमध्ये याच मदरस्यांमधून शिकलेल्या तालिबानींना, ज्याला तालिबान म्हटलं जातं अफगाणिस्तानमध्ये, अफगाणी लँग्वेजमध्ये, पश्तुनी लँग्वेजमध्ये तालिबान म्हणजे विद्यार्थी, आणि या विद्यार्थ्याला हाताशी धरून मुजाहिदीन ज्याला म्हटलं जात होतं, त्यांनी पण त्या ठिकाणी विरोध केला आणि 1989 रशियाला म्हणजेच तत्कालीन USSRला माघार घ्यावी लागली. कदाचित हेच एक महत्वाचं कारण आहे 1991 USSRचं विभाजन झालं आणि 15 राष्ट्रांमध्ये विभागणी झाली. पुन्हा एकदा हा मुद्दा वादाला आला. तालिबान जे 1996 सत्तेवर आलं, त्या तालिबाननी पाकिस्तान, सौदी अरेबिया सारख्या मोजक्या 3 देशांनी यांना मान्यता दिली आणि आता पाकिस्तानला वाटलं की हे तालिबान तर आपलेच त्या ठिकाणी हस्तक आहेत, आपलेच त्या ठिकाणी आश्रित आहेत, त्यांच्याकडनं आपण ड्युरँड सीमारेषेला आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हणून मान्यता घेऊन टाकू शकतो. पण आतापर्यंत जो स्टँड अफगाणी शासकांनी घेतला होता तोच स्टँड तालिबाननी घेतला. तालिबाननी घेतलेला स्टँड असा होता की ते ड्युरँड सीमारेषेला आंतरराष्ट्रीय सीमारेषा मानत नाहीत. पुन्हा त्यांचं असं मत होतं की हे तत्कालीन हस्तक असणाऱ्या अफगाणी शासकाकडनं जबरदस्तीनं करून घेतलेला करार आहे आणि पुन्हा एकदा सिंधू नदीच्या पलीकडे पाकिस्तान आणि अलीकडे पख्तुनिस्तान असणारा पश्तुनी मेजॉरिटीचा भाग हा अफगाणिस्तानचा भाग झाला पाहिजे, म्हणजेच ग्रेटर अफगाणिस्तान बनला पाहिजे. आता मात्र दरम्यानच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक घडामोड घडली आणि ज्याला 11 सप्टेंबर म्हटलं जातं. 11 सप्टेंबर 2001 या दिवशी ट्विन टावर्स वरती अमेरिकेमध्ये हल्ले झाले आणि जगाच्या इतिहासामध्ये, अमेरिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अमेरिकेच्या भूमीवरती एवढा मोठा हल्ला हा प्रथमतः घडला आणि 4000हून अधिक अमेरिकन नागरिक मारले गेले. परिणामी या हल्ल्याचा मास्टर माइंड जो होता तो ओसामा बिन लादेन होता. तत्कालीन जॉर्ज बुश ज्युनियर जे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी अफगाणी शासक असणाऱ्या तालिबानी राजवटीचा प्रमुख मुल्ला ओमर याला त्या ठिकाणी त्यांचा पाहुणा असणारा जो ओसामा बिन लादेन होता, जो मूळचा सौदी अरेबियाचा पण राहत होता अफगाणिस्तानमध्ये, आणि मुल्ला ओमरचं असं म्हणणं होतं की ते आमचे पाहुणे आहेत आणि आम्ही अशा कुठल्याही पाहुण्याला अमेरिकेच्या ताब्यात देणार नाहीये. परिणामी वॉर ऑन टेरर या नावाखाली अमेरिकेनं युद्ध सुरू केलं. जवळपास हे 20 वर्ष युद्ध चाललं. 15 ऑगस्ट 2021 रोजी शेवटी, तत्पूर्वी हे युद्ध संपलं. 15 ऑगस्ट 2021 अमेरिकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तानमधून बाहेर पडला. कारण जो बायडन जे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे होते, त्यांना असं लक्षात आलं 20 वर्षानंतर देखील म्हणावा तसा काहीही फायदा त्या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये झाला नाही. दरम्यानच्या काळामध्ये पाकिस्तानने मात्र या गोष्टीचा अतिरिक्त स्वरूपाचा आर्थिक आणि मिलिटरी लष्करी फायदा मात्र घेतला. शेवटी अमेरिकेचा निर्णय अंतिमतः प्रत्यक्षात आला आणि 15 ऑगस्ट 2021 रोजी अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमधून वापस गेलं आणि पुन्हा एकदा 2.0 तालिबानची राजवट सुरू झाली, ज्याला मुल्ला अखुंजादा हा त्यांचा प्रमुख बनला. तो असतो मूळचा कंधारमध्ये, पण त्यांचं सरकार मात्र काबूलमध्ये त्या ठिकाणी सत्तेवरती आलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामिक राजवट पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये आली. दरम्यानच्या काळामध्ये अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री असणाऱ्या ज्या मुतवक्किल असं ज्यांना म्हणलं जातं,
आमिर मुतवक्किल यांनी पुन्हा एकदा स्टँड घेतला की ड्युरँड सीमारेषेला आम्ही मान्यता देत नाही आणि पुन्हा एकदा पाकिस्तानना आणि अफगाणिस्तानचा संघर्ष नव्याने सुरू झाला. अफगाणिस्तानला नागरी वस्तींवरती झालेल्या हल्ल्यांचा बदला घेतला. इस्लामाबाद, रावळपिंडी, कराची इथं सुसाईड बॉम्बर्स त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पाकिस्तानला दहशतवाद काय असतो हे प्रत्यक्ष अनुभवायला भाग पडलं. गंमत आहे की नाही मित्रांनो, ज्या पाकिस्तानने तालिबानच्या साह्यानं जम्मू काश्मीर, भारत नियंत्रित जम्मू काश्मीर, भारताच्या ताब्यातील जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया केल्या, त्याच तालिबानांनी आता मात्र तहरीके तालिबान पाकिस्तान, TTP तहरीके तालिबान पाकिस्तान नावाची दहशतवादी संघटना स्थापन केली आणि जी आता ग्रेटर अफगाणिस्तानसाठी काम करते. आणि म्हणजेच त्यांना सिंधू नदी ही नैसर्गिक सीमारेषा करायची आहे. पाकिस्तानमध्ये असणाऱ्या खैबर पख्तूनस्थान हा अफगाणिस्तानचा भाग बनवायचा आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की खैबर पख्तूनस्थानमध्ये पश्तूनी जमातीचं वर्चस्व आहे. दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानमधल्या सीमारेषेच्या पलीकडे देखील पश्तूनी आदिवासींचं वर्चस्व आहे आणि म्हणून हा सगळा पार्ट हा ग्रेटर अफगाणिस्तानचा पार्ट बनणार आहे. भविष्यामध्ये या दृष्टिकोनातून अनेक संघर्ष पुढे येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरती ही घडणारी घडामोड भारतासाठी महत्वाची आहे, कारण भारत देखील याच्यातला एक महत्वाचा प्लेयर आहे. तो कसा? कारण अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा सत्तेवर आलेल्या तालिबानी सरकारशी भारताने नव्याने त्या ठिकाणी संबंध विकसित केलेत आणि शांततापूर्ण मार्गाने विकसित होणारा अफगाणिस्तान आपल्या हिताचा आहे. ज्याला डोव्हल डॉक्ट्रिन म्हटलं जातं ते राबवलं जातंय असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. एका बाजूने अफगाणिस्तान जो मान्यता देणारा एकमेव देश ठरला रशियाने ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान 2.0 राजवटीला अधिकृत सरकार म्हणून मान्यता दिली आणि अफगाणी शासक असणाऱ्या तालिबानना लष्करी मदत देखील करायला सुरुवात केली. एका बाजूने रशियाचा पाठिंबा असणारा तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान, दुसरीकडे भारत, त्याच्यामध्ये पाकिस्तानचं सँडविच झालंय अशी स्थिती त्या ठिकाणी पुढे येते. आणि मित्रांनो, जे पेरलं ते उगवतं. आज अफगाणिस्तान मधील TTP त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करते आणि गळा ओरडून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मंचावर सांगतोय की आम्हीच दहशतवादाचे खरे बळी ठरलो आहोत. यालाच नियतीचा न्याय असं म्हटलं जातं. निश्चित भारताची काही भूमिका आहे का? येस, याच्यामध्ये भारताची नक्कीच भूमिका आहे. ही नेमकी काय भूमिका आहे हे पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण नक्कीच चर्चा करूयात. तोपर्यंत मित्रांनो, आपण या माध्यमातून थोडासा वेगळ्या पद्धतीनं डिटेलमध्ये या चालू घडामोडीच्या एका विषयावर आज आपण बोललो. मित्रांनो, भविष्यामध्ये असंच आपण नव्या विषयावर आपल्याशी चर्चा करणार आहे. द युनिक अकॅडमी पुणे या माध्यमातून अशाच नवीनतम व्हिडिओवर कुठल्या विषयावर आपल्याला काम करायला आवडेल, कुठला विषय आपल्याला ऐकायचा आहे, तोपर्यंत मित्रांनो माझा एक प्रश्न आहे याच व्हिडिओवरती. व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, त्याचे पॉइंट्स काढा आणि पुन्हा एकदा सांगा. 2 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. 3 जे अँग्लो अफगाण युद्ध झाले त्याचे इसवी सन सांगा, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि हा ऐतिहासिक म्हणा तुम्ही. तर करंट अफेअर्सचा माझा एक प्रश्न आहे. नुकतंच जुलै 2026 रोजी अफगाणिस्तानमधील कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचे मंत्री भारताच्या दौऱ्यावर होते. मला त्यांचं नाव काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर टाका मित्रांनो. या आणि अशाच अनेक नवीनतम व्हिडिओसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीनतम व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. पण मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा. कमेंट बॉक्समध्ये हे सांगायला विसरू नका की तुम्हाला पुढचा कुठला विषय आवडेल की ज्याच्यावरती आपण अशी थोडीशी दीर्घ चर्चा करावं. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.